चला तर मला अक्कलकोट आलं की उठवा. हा जरूर का नाही. हाय दिकरा तर जास्तच बारका आहे बाई. बाईचा कांदा खूप. तर चला एडेसोळी आईचं दर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर संध्याचं लँग्वेज मध्ये तर संध्याचं सारखं मी पण डोटी झालेली आहे. थोडी संध्याच्या माझ्याकडे आशा पडलेली आहे. एडेश्वरी आईचा एडेश्वरी माता की. कोणला मला सांगतो नवऱ्याचा हारून त्याला आईलो सोडून घेतला ना मी. अरुण त्याला आईलो सोडून त्यांनी जावं मोरून. तर आलेले आहेत सर्वजण रेडी झालेले आहेत. लोकेशन होतं आमच्या रूमचं बघू शकता बाहेरून. खूप मस्त लोकेशन होतं बघा. लोकेशन आहे बघा तुम्ही मागचं. आणि ही आमची रूम होती. ओके सो बघा तुम्ही. रेडी आहे. हा अजून भाऊ आमचे काहीतरी खातात गोड गोड सकाळी सकाळी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर चला आता आपण स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे आणि खूप मस्त दर्शन होईल. मस्त आरामात जाऊया. काय काय नाही. याच्यानंतर घरीच जायचंय. कोणत्या वस्तीला राहायचं असेल तर राहू शकता. आठ नाहीये की घरीच चालायचंय. कोणाला राहायचंय. खायले ना दीदी काय खाता गप्प गप्प. ही बघा छोटी मांजर आलेली आपल्याकडे. तिचे कान उडतात. हो समर्थ श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ज्यांचं दर्शन झालं बघू शकता तुम्ही. ही बघा तो ही आमची मंडळी निघाली. एकदम 10 मिनिटामध्ये दर्शन झालं स्वामींचं. सगळे घाबरलेले एवढं उशिरा उठलं दर्शन भेटलं का नाही. मस्त दर्शन झालं. आलो आलो. बाळप्पा मंदिरामध्ये आलेलो आहोत आम्ही. हे खाली बघा चला बघूया. चला जाऊ ना. हे सफेद सफेद आहे त्याच्या पाय नका पाय द्यायचे. स्वामींचा पाय देते. याचा नळ नाही पाय नाही तुला. स्वामी 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 महाराजांचे पाय पुढे आहेत बघा ना मोठे मोठे. हे बघा जे व्हाईट व्हाईट आहेत त्याच्यामध्ये स्वामींचे पादुक पाय आहेत. सो इथे मला दर्शन घ्यायचंय. मी आता जाते आतमध्ये. हा इथे बघा महाराजांचे पाय आहेत बघा मोठे मोठे. हे बघा ना पंजे. पाय नाही पाय टाकून मग द्यावं. चला देवदर्शन झाले तर पाया पुढे चला. पुढे पण तिथे अग्नी पेटवलेली महाराजांनी. पुढे तिथे
बघू शकता. इकडे आहेत ना इकडे. हा पुढे पुढे तू त्या कॉर्नरला, पुढच्या कॉर्नरला तू बघितलेले पाय स्वामींचे. हा इथे तिथे तिथे मोठा पाय आहे. करू का मी इथे नवस बोललेला मूर्ती मी बरी होऊ दे. मला आज खूप बरं वाटलं आणि मी माझा नवस घेऊन आले. मी माझ्या बरोबर खूप घरच्या बाहेर बसून करून चांदीचा हात बसून स्थापन केलं तेव्हा भगवान साक्षात परशुराम त्याचे पुत्र या गुरुपीठात आले 1944 साली. देव बघा कशी. जे आमचे गुरुपीठाचे पादुका तुमच्या गावोगावी येतात हे ह्या पादुका येतात. आणि स्वामींना काय सांगणं म्हणणं आहे तुम्हाला तर डोकं टेकून मागून घ्या, पूर्ण होत. सो आम्ही निघालो आता. मी माझं नवस बोललेली आणि खरंच खूप छान. एकदम मी खूप आजारी होती पण आता एकदम मस्त आहे. सो मी बाळप्पांचं दर्शन केले. इथे सामूंचे पाय पण आहे तिथे. खूपच छान सगळेजण आला. खूप बरं वाटले. आणि इथे संध्या मॅडमचं फोटो सेशन चालू. आता तर आम्ही आलो आहे तळोपाच्या मंदिरामध्ये. पार्सल आहे बघ. सागर संचं दर्शन झाला. बनू इथे यशू इथे. चोळप्पांचे घर. वरती नका जाऊ, इथेच खालूनच हे करा. इथे इथे लेफ्ट. हे बघ इथे विहीर आहे बघ. इथे चला इथे आतमध्ये. हे बघ इथे 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 मेने इथे मेने. हा दाखवते का हे बघ इथे चालायचं दर्शन घ्यायचं. बघा यशार्थने देवाला साक्षात दंडवत घातलेला आहे महाराजांना. श्री स्वामी समर्थ महाराज. घेतले फुलं. खंडोबा मागतो फुलं. कोणतं तरी जाऊन वेळ. चला जेवण. पहिल्यांदा स्वामी इथे प्रकट झालेले हे खंडोबा मंदिर. चला इथून चला. चला आता उठा. कुठे ठेवलं असेल? कुठे ठेवलं असेल शर्ट तू? चला ये शर्ट इथं पाया पडेल. चला ये चल. चल आम्ही चाललो. राहिला पाय पडतात. पाय पड.
पाया पडे सर ये सर पाय पडले ये बाबा घे माझं पोरगा राहिलं बाबू इकडे लवकर येस ये पाया पड ताराच्या पलीकडे माहिती आहे ते टाकता येत नाही बघितलं मी प्रयत्न ताराच्या पलीकडे माहिती चला ठीक आहे नेटवर्क पण घेऊ 90% बघितलं काय राहिलेलं बेलनाथ महाराज श्री स्वामी राजराय मठ हो आता आम्ही चाललोय दर्ग्याच्या तुमच्या अंगावर हल्की की बहुत नहीं है इसके अंदर देखो तुम्हारा कल मैं तैयार तू तैयार बिना लग्नाचं म्हणजे पुरुषांनी पण केलेलं जमतंय का? हा लग्न नाही झाला तर लग्नासाठी त्यांना काही आशीर्वाद मागायचा अधिकार आहे. सागर दादा मागणार आहे. सागर दादा तू मागायचा आहे आशीर्वाद. लग्न झालं नाही आणि तो बोलला जर झालं लग्न तर मग तो येईल त्याच्या बायकोला घेऊन नक्की ते दर्शन येईल. तर स्वामीजी गुरुजी कोण तुम्ही आहात तर नक्कीच लवकरात लवकर सागरचं लग्न जमवा. आम्हाला मग साड्या भेटतील मग आम्ही नाचू आणि तो दर्शनाला इकडे येईल. मग सेम सेम मॅचिंग मध्ये साड्या भेटणार ना आम्हाला. बाबाची ही दर्गा यांनी हजरत शेख नूरुद्दीन बाबाची बहीण त्यांच्या नाव पीर बेगम बी साहेबा मुलीचा अथवा मुलाचा लग्न नाही जमला तर इथले 5 बांगड्या घेऊन जाऊन देवाऱ्यामध्ये या पद्धतीनं टांगून प्रत्येक पौर्णिमेला पूजा अर्चा करून चपाती आणि गुळाचा खडा गाई माताला हिंदू रीतरिवाजाप्रमाणे दान दिला तर 3 पौर्णिमेच्या आत त्याचा योग जमून येतो. अरे वा हा मुलगा असला यो मुलगाच आहे. बायकोच्या बरोबर येऊन त्यांची खणा नारळाची होती 14 डझन नवीन बांगड्या आणि यातनं घेऊन गेलेले 5 बांगड्या परत करतो. आणि मुलगी असली तर आपल्या नवऱ्याच्या बरोबर येऊन खणा नारळाची ओटी अर्पण करून याच्या नवऱ्याच्या सवलीत आयुष्य होण्यासाठी आणि याच्या नवऱ्याच्या सवलीत पतिव्रता होण्यासाठी आशीर्वाद घेऊन जाते. चला धन्यवाद बाबा. बोऱ्यासाठी घेतो मग. तो बघा किती गर्दी आहे. कम से कम 1000 माणसं आहेत आमच्या पुढे.
या पुढे चला. महाप्रसादाची खूप मोठी लाईन आहे. इथून एवढ्या नंतर पुढे पण लाईन आहे. खूप लांब लचक लाईन आहे, बघू शकता. आमच्या सगळेजण आले आहेत. पुढे आहेत ना माणसं, चलून काय करायचं. बाहेर गेलाच आहे. चला सगळे निघाले आहेत. 2,000 रुपये द्यायचे गाडीवाल्याला. हा फायनली ठरलंय, निघा लेट्स गो. पहली बार नवरा बता जाऊ दे, तू ते गाडी नको जाऊ, तू माझ्या मांडी हो बस. बघा बघा, इतने सालों के बाद भी ऐसा प्यार. 12 सालों के बाद 12 वर्षानंतर हा योग आलेला आहे. किती वर्ष आले लग्नाला. चला भाऊ एक पप्पी घेऊन टाका. काही करा नाही. त्याला माहित पण ना. आमची आई आणि आमची भावाची बायको आहे. नहीं दया, यहाँ पे कुछ तो गड़बड़ है दया. घबराया हुआ है, ये पति घबराया हुआ है दया. काय आमची आई आणि भावाची बायको 6 वाजल्यापासून जेवण बनवतात. 9 वाजता तरी त्यांचं जेवण का होत नाही आणि जेवण पुन्हा होत. आम्ही 8ला येऊन जेवण 8:30ला टीव्ही बघतो. कोणता कार्यक्रम होतो. सही सही सही. चला आणखीच गर्दी नसेल. चला आता आलोय गाणगापूरच्या भीमा नदीच्या इथे आलोय. बघा तुम्ही, भीमा नदीच्या तीरी आलोय आम्ही. भीमा नदीच्या तीरी बघू शकता. भीमा नदी नको कर. बाप्पा बाप्पा झाडावर आहे बघ. अक्कलकोटचं पण सॉरी, आता गाणगापूरला इथून भीमा नदीवर आलोय. खूप थकलो, एकदम थकलोय आम्ही. बोल. काही दर्शन मस्त झालं. त्रिवेणी संगम म्हणजे कसं असतं माहिती का, इथला त्रिवेणी संगमला जाऊन आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर तिथे सर्व आहेत ना ते पारायणाला बसतात. म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार पारायणाला बसतात. आणि पारायण झाल्यानंतर काय तिथं दर्शन वगैरे घेतात. आणि ज्याची ज्याची इच्छा असते ती इच्छा शक्ती म्हणजे होतं, तशी मनोकामना पूर्ण होतं. त्याच्यानंतर गावात त्यांचं मठ आहे. चला आता त्या मठात जाऊया. ठीक आहे. पाय हे चला मंदिरामध्ये चला.
मागे नाही बघायचं, येताना अजिबात मागे नाही. श्री दत्त गाणगापूर मंदिर. पुढे ये. सांगितलं पाठीने बघायचं. गेलं एवढं बस झालं.